समता पतसंस्थेमधील 100 बनावट खात्यांच्या प्रकरणामध्ये एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये समता पतसंस्थेच्या राहता शाखेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी अशोक खरात याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं समोर आलंय। बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणातील अजून काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो, एसआयटी कडून राहता शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी अशोक खरातच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत। इतरांच्या बनावट कागदपत्रांवर बनावट खाती तयार केल्याचा आरोप आहे। समता पतसंस्थेमधील 100 बनावट खाते प्रकरणामध्ये ही कारवाई सध्या सुरू आहे। सुनील दवंगे अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुनील, काय अधिक सांगा? सागर, आपण जर बघितलं असेल तर अशोक खरातनं समता पतसंस्था राहता शाखेमध्ये जवळपास 100 खाती उघडली होती। ही खाती ज्यांनी आपल्याकडे येणारे जे काही भक्त होते त्यांच्या नावावर उघडली आणि एप्रिल महिन्यामध्ये त्याच्यावरती समता पतसंस्थेचा मॅनेजर आणि अशोक खरात या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या अनुषंगाने समता पतसंस्थेचे जे मॅनेजर आहेत त्यांना मिलिंद बनकर त्यांचं नाव असं सांगितलं, त्यांना आता एसआयटीचं जे पथक आहे त्यांनी अटक केलेली आहे। समता पतसंस्थेमध्ये आतापर्यंत साधारण 53 लोकांची 100 खाती असल्याचं सांगितलं जातं। या सर्व लोकांचे जबाब जे आहेत ते नोंदवले गेले होते। त्यांची जी कागदपत्र होती अशोक खरात कडे त्यांनी जी दिलेली होती त्याचा गैरवापर करून त्यांनी ही खाती उघडली होती। यामध्ये कोट्यवधी रुपये, जवळपास 60 कोटीपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार जो होता तो यामध्ये केलेला होता। आणि त्या अनुषंगाने आता अशोक खरात जो आहे तो शिर्डीमध्ये एसआयटीच्या ताब्यामध्ये आहे। त्याला राहता न्यायालयामध्ये काल हजर केलं होतं आणि त्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आज त्याची जी चौकशी सुरू झालेली आहे, या चौकशीत त्याला मदत करणारा कोण आहे यामध्ये पहिला आरोपीचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे की राहता शाखेचा जो काही मॅनेजर आहे मिलिंद बनकर, असं नाव सांगितल्यानंतर आता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या तो अटकेत आहे। उद्या त्याला राहता न्यायालयामध्ये हजर करून पुढील आणखी त्याच्याकडनंही चौकशी केली जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही खाती उघडताना केवायसीचं नियमावलीचं पालन केलं नाही हे प्रामुख्याने या ठिकाणी निदर्शनास येत आहे। आणि या सर्व प्रकरणाचे आता कसून तपासणी सुरू आहे, कारण की व्यवहार हा 7 कोटीपेक्षा जास्त व्यवहार आहे। प्रतिभा चाकणकर असतील किंवा इतर जी मंडळी आहेत। नक्कीच सुनील, त्यामुळे या प्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।